जर पाऊसच पडला नाही तर सरकारसुद्धा काय करू शकतं, आणि पाऊसच पडला नाही तर सरकारसुद्धा चारा कुठून देऊ शकेल एवढं. म्हणून यात कुठेतरी आता गावकऱ्यांनी, गावात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी आता स्वतः हातात नियोजन घेण्याची गरज आहे. पाऊस कमी पडला एकीकडे म्हणतो, गावात टँकर एकीकडे चालू असतात, तर दुसरीकडे मात्र गावात ऊसाला आणि पिकाला सुद्धा पाणी असतं. म्हणजे यामध्ये सरकारची भूमिका नाही तर गावाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. खरं म्हणजे या प्रसंगी चारा डेपो चालकांना मी एक आवाहन कराल का, दुष्काळ आलेला आहे आणि तुम्हाला एक संधी आहे की गोठ्यातील जनावरं, गाई आणि म्हशीच्या पोटाचा विचार करून तुम्ही चाऱ्याचं वाटप केलं पाहिजे. जर चारा डेपोवाल्यांनी चारा खायला सुरुवात केली तर जनावरांनी पाहायचं कुठं, आणि मग यात सरकार तरी काय करू शकतं का, ज्यांनी गावात आलेला चारा प्रत्येकाच्या गोठ्यापर्यंत जातो की नाही हे पाहिलं पाहिजे. की आपली जबाबदारी नाही आहे मग आपण कशाला लक्ष द्यायचं. म्हणून ग्रामसभाच्या माध्यमातून चारा प्रत्येक कुटुंबात घरापर्यंत जातो की नाही हे पाहायचं. तिसरी गोष्ट आहे, खरं सर्वे करायचा. शेतकरी जातो तलाठ्याकडे, फॉर्म घेतो, मग तो भरतो, भरलेला फॉर्म तो डॉक्टरांकडे देतो आणि डॉक्टरांनी गोठ्यावरती जाऊन जनावरं मोजायची आणि मग ते चारा वाटपचं कार्ड द्यायचं आणि कार्ड घेतलं का मग त्यांनी चारा डेपोवर यायचं. मग जबाबदारी चारा डेपो चालकांची एवढीच आहे की कार्डाप्रमाणे चारा वाटप करणं. पण जर खालीच जर सर्वे व्यवस्थित केला गेला नाही तर दुर्दैवाने पुढे जनावरं बाजूला राहतात आणि त्यामध्ये घोटाळे होतात. म्हणून संकट ज्यावेळी येतं, आपत्कालीन व्यवस्थापन ज्यावेळी येतं आणि पाणी आणि चारा टंचाईच्या दृष्टीने जर गावाच्या स्तरावर चांगलं नियोजन केलं गेलं तर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण आणि कुठलीही टंचाई आली त्याला आपण सहज सक्षमतेने सामोरं जाऊ शकतो. गावात विहिरींना पाणी असं पण टँकर गावात आलेला असो. दुसरा भाग, टँकर चालवणारा ड्रायव्हर जो आहे त्यानं रस्त्यावर धाब्यावर कुठे न थांबता लोकांना, विशेष करून आमच्या माता आणि भगिनींना हंडा हंडा पाण्यासाठी वणवण करावं लागते. तर प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी कसं जाईल याची दक्षता या टँकरच्या ड्रायव्हरने घेणं गरजेचं आहे. कारण मूळ प्रक्रियेमध्ये समाविष्ट ड्रायव्हर असो, त्याचबरोबर चारा डेपो चालक असो, चारा वाटप करणारे असतात, डॉक्टर आणि तलाठी, ह्या सर्वांनी जर ठरवलं की आपल्याला या टंचाईला सामोरं जायचं आणि प्रामाणिकपणे काम करायचं तर सहज आलेल्या कुठल्याही दुष्काळी परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो. कारण आज हिवरे बाजारमध्ये एवढा कमी पाऊस पडला आहे, अजूनही 1 महिना पाऊस पडला नाही तरी आम्हाला पिण्याची पाण्याची अडचण येणार नाही. असलं पाहिजे किंवा नाही, सर्व महत्त्वाचं आहे की गावामध्ये नेमकी चारा डेपोची पद्धत कशी आहे, चारा वाटपाची पद्धत कशी आहे. कारण याच्यात अनेक बाबी आहेत. एक आहे चारा वाटपाचं, मग तो चारा विकत घेतलं त्यावेळी त्याचं वजन, पुन्हा तो प्रत्यक्ष वाटपाला येतो त्यावेळी एका ट्रॅक्टर पर 250-300 किलोची घट येते. हा एक भाग त्यातला आहे. मग ही घट कुठे काढायची, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की संघटना, कारण सगळे चारा डेपो चालक किंवा सर्व तलाठी आणि डॉक्टर चुकीचं करतात असं अजिबात नाही. 80-90% लोक प्रामाणिकपणे करतात. 1-2 माणसं चुकीचं वागतात आणि ते पाहून मग चर्चा होती, त्याच्या बातम्या येतात आणि सर्व चळवळच बदनाम होऊन जाते. सर्वात महत्त्वाचं हे आहे की जे चुकतात ते चुकले आणि त्यांच्यावर जर शासकीय व्यवस्थेने जर ॲक्शन घेतली तर संघटनांनी चुकलेल्या लोकांच्या पाठीशी उभं राहू नये. कारण टंचाईच्या काळात चुकलेल्या लोकांना पाठबळ मिळालं तर आपण कधीही पाणी टंचाई आणि चारा टंचाईला सामोरं जाऊ शकणार नाही. म्हणून संघटनांनी सुद्धा दक्ष राहून की आपली ही सगळी व्यवस्था कशी सक्षम होईल हे पाहिलं पाहिजे.